दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदानात दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेधिकारी संदीप माळोदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर, जज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, बापू दासरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दिव्यांगाच्या अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधिर, अंध प्रवर्गातील 70 शाळेतील 750 मुली सहभागी झाले होते। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। आजच्या या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील 70 शाळांमधील 650 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे। या सहभागामध्ये पथसंचलनाद्वारे या कार्यक्रमाचं या ठिकाणी आज उद्घाटन झालंय। या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज मॅडम यासोबतच नांदेड जिल्हा परिषदेचे ऍडिशनल सीओ संदीप माळोदे साहेब, नांदेड प्रादेशिक उपायुक्त कार्यालय लातूरचे अविनाश देवसटवार साहेब, मुक्कावार सर, डेप्टी सीओ सामान्य यासोबत शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आणि आमचे सहकारी बापूजी दासरे यासोबत समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी सहभाग घेतलाय। आणि उद्या दिनांक 4 या दिवशी कुसुम सभागृह नांदेड या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। या सगळ्यांच्या माध्यमातून या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि दिव्यांगाप्रती समाजामध्ये सहानुभूती असावी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं हा या पाठीमागचा उद्देश आहे।